पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीकडून प्रभाग क्रमांक 19 मध्ये गुरुवारी मोठ्या उत्साहात पनवेल शहरातील गावदेवी मंदिराच्या परिसरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली। या प्रचार रॅलीत मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की प्रभाग 19 मध्ये गेल्या काही वर्षात साधारण तब्बल 170 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत। रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, सामाजिक आणि सार्वजनिक विकास कामांच्या माध्यमातून हा प्रभाग आदर्श बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवताना लोकांशी थेट संवाद ठेवला गेला असून त्यामुळेच आज जनतेचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे। ते पुढे म्हणाले की पनवेल महापालिका सुशिक्षित, जागरूक आणि प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या नागरिकांची आहे। विकास कामांच्या बळावर आणि जनतेशी असलेल्या नात्याच्या जोरावर भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। या प्रचार प्रारंभाप्रसंगी भाजप महायुतीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, प्रभाग 19 मधील उमेदवार दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुमित झुंजारराव, चंद्रकांत उर्फ राजू सोनी, शहर सरचिटणीस अमित ओझे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, शहर उपाध्यक्ष केदार भगत, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। यानंतर संपूर्ण प्रभागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। विकास, विश्वास आणि नेतृत्वाच्या बळावर प्रभाग 19 मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI चे अधिकृत उमेदवार, चारही अधिकृत उमेदवार हे प्रचाराचा नारळ या गावदेवी मंदिरामध्ये फोडून ते प्रचाराला सुरुवात करत आहेत। प्रभाग क्रमांक 19 म्हणजे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वॉर्ड म्हणून ओळखला जातो। ते इथे राहतात, माननीय रामशेठ ठाकूर साहेब इथे राहतात, माननीय जय म्हात्रे साहेब इथे राहतात। तर असा अत्यंत महत्त्वाचा असलेला वॉर्ड या इथे गेल्या 8 वर्षामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या किमान 170 ते 180 कोटींची कामं ही करण्यात आली। त्याच्याचबरोबर या इथं नागरिकांना साधारणतः इथे त्यांच्या जीवनमानासाठी सुसह्य होणाऱ्या अशा अनेक गोष्टी इथे करण्यात आल्या। त्याच्यामुळे नागरिकांचा वाढता पाठबळ, त्याच्यामुळेच या इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI युतीचे उमेदवार हे इथे दणदणीत मताने विजयी होतील हे याचा सर्वांना भरोसा आहेच। परंतु सर्व उमेदवार हे या सर्व नागरिकांपर्यंत पोचावेत आणि या महायुतीचं कार्य हे लोकांपर्यंत पोचावं यासाठीच आम्ही प्रचाराला इथे उतरलेलो आहोत। आणि या इथे अतिशय जोरात वाजत गाजत अशीच ही रॅली ही आज काम पूर्ण करेलच आणि त्याचबरोबर प्रचारसुद्धा अतिशय वाजत गाजत करेल असं मला इथे विश्वास वाटतो। आम्ही प्रभाग क्रमांक 19चं कार्य हे आम्ही गेल्या 2017 पासून म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही अतिशय नेहमीच कालबद्ध कार्यक्रमानुसार आम्ही नागरिकांपर्यंत आमचे कार्य आम्ही घेऊन गेलेलो आहोत। वारंवार जनतेच्या बरोबर बूथ वाईज, वॉर्ड वाईज असलेल्या सध्या मिटिंगा या आम्ही घेतलेल्या आहेत। त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा त्यांना असलेल्या समस्या याच्याबद्दल वारंवार आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती आहेच। त्याचबरोबर केलेली कामं याच्याबद्दलची सुद्धा जनतेपर्यंत आम्ही कामं चांगल्या प्रकारे ही पोचवलेली आहेत। त्यामुळे निवडणुकीमधील प्रचार हे एक फक्त औपचारिकता आहे, बाकी जनतेशी जोडलेला असल्यामुळे आम्हाला या इथे जनतेपर्यंत पोचणं आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी जनतेने बाहेर पडून हे जे कार्य आहे या कार्याला पोचपावती देण्याचं काम हे करून घेणं यासाठीच आम्ही काम करणार आहोत। सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात
नेतृत्वात आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 19 मधना दर्शना भोईर मॅडम उभे आहेत. तसंच प्रभाग 19 मध्ये रुचिता लोंढे उभे आहेत. 19 मध्ये मी सुमित झुंजारा उभा आहे. तसंच 19 मध्ये चंद्रकांत राजू सोनी साहेब उभे आहेत. आणि मला आशा आहे की सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात जे विकासाचं काम प्रभाग 19 मध्ये होत आलं आहे त्या कामाच्या जोरावर 19ची जनता ही आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करेल एवढा विश्वास आहे. धन्यवाद. शिवबांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण जाती भेदाचे ना कधी केले राजकारण समाजात बांधले हो समतेचे तोरण. करुणाईच्या उजेला दिशा कर्तृत्वाची लाडक्या बहिणींना प्राप्ती हक्काची केली सुरुवात नव्या पर्वाची. तुमची आमची भाजपा हो सर्वांची. तुमची आमची भाजपा सर्वांची. तुमची आमची भाजपा सर्वांची. भाजपा सर्वांची. श्रमिकांच्या शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संस्कारी शिस्तीची आधुनिक तत्वाची